नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. शिवसेनेच्या माध्यमातून जनसंवाद हा कार्यक्रमाचं आयोजन गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत आहे. विशेषतः माजी महापौर श्री अशोक वैती आणि श्री मनोज तुकाराम शिंदे यांच्या माध्यमातून या जनसंवादाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. महानगरपालिकेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. महानगरपालिकेतील आनंद दिघे सभागृह या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. मात्र आता राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे आणि आक्षेप घेतल्यानंतर याचं सडेतोड उत्तर आता शिवसेनेकडनं देखील आलं आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा, त्यांचे प्रश्न मार्गी लागावे या दृष्टिकोनातून या जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. जर इतर राजकीय पक्षांच्या पोटामध्ये दुखत असेल तर त्यांनी स्वतः देखील जनतेपर्यंत पोहोचावं आणि जनतेची कामं करावीत. मात्र अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये खोडा घालू नये असं उत्तर माजी महापौर श्री अशोक वैती आणि श्री मनोज शिंदे यांनी दिलं आहे. नाही, आपण पाहिलं असेल की महापालिकेमध्ये ज्यांना कार्यालय मिळालेले आहेत, मग ते राष्ट्रवादीचे आहेत, शिवसेनेचे आहेत आणि BJPचे आहेत, त्यांना जो रेशिओ असतो त्याप्रमाणे कार्यालय प्रत्येक ठिकाणी दिलेली आहेत. तर आयुक्तांना तशा प्रकारची आम्ही सूचना केली, ज्यांचे पक्षाची संख्याबळ असतं तशा प्रकारचं कार्यालय आज अनेक वर्षापासून प्रत्येक ठिकाणी पक्ष कार्यालय म्हणून दिलेलं आहे. जर आमचं हे कार्यालय बंद झालं असेल तर आम्हाला आमच्या ह्याच्याप्रमाणे आम्हाला जी काय आम्ही हा जनता दरबार नाही, आम्ही लोकांची सेवा आहे ती जी इतर वेळी त्या पक्ष कार्यालयातून चालत होती तीच आम्हाला द्यावी, आठवड्यातून एकदा द्यावी अशा प्रकारची विनंती आयुक्तांना केली होती. आणि हे कार्यालय हे आम्हाला देत असताना जो कोण असेल त्यांनी नगरसेवक पद लढवावं आणि रेशिओप्रमाणे 10, 15, 20 झाल्यानंतर त्यांना देखील अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील. नाही, साहजिकच आहे. हा जो एक प्यादा पुढे सरकवला आहे, कुठल्या नेत्याने सरकवला आहे मला याची पूर्ण माहिती आहे. आणि जळाजळ आहे, स्वतः काही करायचंच नाही, स्वतःचा पक्ष विकलेला आहे, तो तळागाळात एकदम विलीन झालेला आहे, त्याचं काही स्वतःचं अस्तित्व नाही या ठिकाणी. आणि मग जी लोक काम करतात, ज्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय, नागरिकांचं प्रामाणिक काम करण्याचा या ठिकाणी उद्देश घेऊन ही आमची टीम जे काम करते आणि त्यांना तो रिप्लाय मिळतोय, त्यांची कामं होतात, त्याच्या माध्यमातून आमचे सन्मान सत्कार होतात. हे सर्व क्रेडिट आमचे सन्माननीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांना जाते. हे कुठेतरी बघवत नाही आहे. आणि असे जळणारे नेते ठाण्यामध्ये सर्वांना माहिती आहेत, मी काय त्याचं नाव घेत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना माझा एक मित्राचा सल्ला म्हणून सांगतो की हे सर्व धंदे करायचे बंद करा तुम्ही, आणि त्यापेक्षा तुम्ही लोकांची कामं करा. तुमच्याकडे आज शासनाचं प्रशासनाचं पद आहे, स्वतः लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, मोठं पद दिलंय, त्याचा वापर करा ना. कृष्णशिळेपासून साकारलेलं हेमांड पंथ शैलीने पुनर्जीवित करत आई तुळजाभवानी मातेचं ठाण्यातील पाचपाखडे परिसरामध्ये भव्य दिव्य असं मंदिर साकारलं असून येत्या 28 ते 30 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक उपक्रम राबवत हे मंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती आणि स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती यांची आराध्य देवता म्हणजे आई तुळजाभवानी देशातील 51 शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक श्री तुळजाभवानी देवीचं तुळजापूर क्षेत्र हे पूर्ण शक्तिपीठ आहे. याच शक्तिपीठाचं एक रूप ठाण्यामध्ये साकारलं आहे. आई भगवतीचे ठाण्याच्या गणेशवाडी पाचपाखडी येथे असलेल्या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला आहे. साधारण 25 ते 30 वर्षांपूर्वी बांधलेलं हे मंदिर होतं. तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच्या मूर्तीची गळाभेट घडवून आणलेल्या मूर्तीची 2004 साली विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मात्र या देवीचं विद्यमान स्थितीतलं मंदिर जीर्ण होत चाललं होतं. शिवाय भविष्यातील वाढणारी वाहतूक बघून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी या नवीन मंदिराची उभारणी केली आहे. काळ्या पाषाणातून म्हणजेच कृष्णशिळेतून हे मंदिर साकारलं जावं. या मंदिरात आल्यानंतर तुळजापूरच्या मंदिराचा अलवार स्पर्श जाणवावा अशी मनस्वी इच्छा आव्हाड यांची होती. या इच्छेतूनच थेट तामिळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा गाठण्यात आलं.
तेथील दगडखाणीतून कृष्णशिळा शिवशंकराचे स्थान असलेल्या कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे आणण्यात आल्या. असेंट क्रिएटिव्हचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली. शिखर, कळश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती या कृष्णशिळेतून साकारून ठाण्यात आणण्यात आले. काही शिळांना ठाण्यातच आकार दिला गेला आणि प्रत्यक्ष मंदिर आकाराला येण्यास प्रारंभ झाला. सुमारे 2000 टन काळ्या पाषाणाचा वापर करून 33 फुटांचा कलश आणि त्यासमोर नवग्रह प्रवेश कळश, 26 स्तंभ, 20 गजमुखांची आरास, मंदिरासमोर हवनकुंड, 108 दिव्यांची दीपमाळ आदींनी सुसज्ज अशा प्रकारचं हे मंदिर आहे. आगामी 28 ते 30 एप्रिल दरम्यान विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम राबवत भव्य दिव्य अशा हा मंदिराचा षोडशोपचार पद्धतीने पूजाविधी सोहळा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या निमित्ताने श्री शरद पवार आणि सौभाग्यवती प्रतिभा पवार यांच्या उपस्थितीत या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत द्वेषपूर्ण भावनेतून सूडबुद्धीने नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राच्या मालमत्ता जप्तीसाठी सुरू केलेली कारवाई तसेच काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते मंडळींवर सत्तेचा दुरुपयोग करून चार्जशीट दाखल करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस कार्यकर्ते संतापले असून ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. त्याचाच एक भाग म्हणून या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सटपाळ यांच्या सूचनेनुसार ठाण्यात कोकण सहप्रभारी UB व्यंकटेश यांच्या नेतृत्वाखाली कोर्ट नाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे आणि इतरही मान्यवर सहभागी झाले होते. मोदी के खिलाफ नहीं, बीजेपी के गवर्नमेंट और मोदी को इंक्लूड करके जो आजकल देश में जो नफरत फैला रहे उसके मोहब्बत का दुकान खोलने के लिए बोल रहे. देखो आजकल AJL और नेशनल हेराल्ड पेपर का ऊपर सोनिया गांधी और राहुल जी के ऊपर FIR फेल किए, जिसका कोई मकसद ही नहीं है, जिसमें कोई तकलीफ ही नहीं, तकसीर भी नहीं है, खाली आदमी को डाइवर्ट करने के लिए ये लोगों को खाने में नहीं डाल रहे, भूखे में मर रहे, काम नहीं दे रहे और महंगाई कर रहे और करप्शन इतना ज्यादा हुआ है. आपको मालूम है महाराष्ट्र में क्या हो रहा है करके, उसके खिलाफ डाइवर्ट करने के लिए आदमी लोगों को ऐसा नया नया बहाने लेके आ रहे हैं. ये नया मुद्दा क्या भी नहीं है. नेशनल हेराल्ड है, इंडिपेंडेंस का पहले का है, ऐसा आज का पेपर नहीं है. खरेदी यात्राच्या वतीने TMC ग्राउंड आनंदनगर येथे खरेदी यात्रा या प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली आहे. होम अप्लायन्सेस, फर्निचर, होम डेकोर, फॅशन, फूड, हँडलूम याचे अप्रतिम स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. लघुउद्योजकांचे हे स्टॉल्स या ठिकाणी असल्याकारणाने नागरिकांनी देखील पहिल्या दिवशीपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या ठिकाणी होम अप्लायन्सेस, फर्निचर, होम डेकोर, फॅशन, फूड, हँडलूम, हँडीक्राफ्ट असे अनेक स्टॉल्स आहेत. अशा प्रकारच्या स्टॉल्सची समाजाला गरज असते. या माध्यमातून उद्योजकता वाढू शकते असा विश्वास या प्रदर्शनाच्या आयोजिका गार्गी भंडारे यांनी व्यक्त केला. नमस्कार, मी गार्गी, खरेदी यात्रा एक्झिबिशनची ऑर्गनायझर. 16 ते 20 एप्रिलच्या दरम्यान घोडबंदर रोडवरच्या मुच्छला पॉलिटेक्निकच्या मागच्या आणि स्वस्तिक रेसिडेन्सीच्या समोरच्या TMC ग्राउंडवर आम्ही एक भव्य दिव्य खरेदी यात्रा प्रदर्शन घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहोत. ठाणेकरांसाठी या प्रदर्शनामध्ये साधारण 100 स्टॉल्स आहेत. नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. लहान उद्योजक, महिला उद्योजक, त्याचप्रमाणे हँडलूम, हँडीक्राफ्ट, अप्लायन्सेस, फर्निचर, होम डेकॉर, लघु उद्योजक आणि त्याचप्रमाणे हँडलूम आणि हँडीक्राफ्टची रेलचेल इथं असणार आहे. 10,000हून अधिक वेगवेगळी प्रॉडक्ट्स आपण इथे आणलेली आहेत. अत्यंत छान अशा स्कीम्स, डिस्काउंट्स आणि ऑफर्स आहेत. 16 ते 20 एप्रिल हे 5 दिवसांचं प्रदर्शन इथे TMC ग्राउंडवर आनंदनगरमध्ये भरलेलं आहे आणि सगळ्या ठाणेकरांना, चोखंदळ ग्राहकांना विनंती की त्यांनी या एक्झिबिशनला भाग घ्यावा. पहिल्या दिवसाची गर्दी खूप छान आहे. सगळ्यांना आमची प्रॉडक्ट्स आवडत आहेत, सगळ्यांना आमचे स्टॉल होल्डर्स खूप आवडत आहेत. तेव्हा नम्र विनंती आणि एक आवाहन
की तुम्ही इथं या आणि आमच्या खरेदी यात्रेला नेहमीसारखीच भेट द्या. थँक्यू. ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे. संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते. कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली. या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे, कोकम सरबत आहे, त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची, पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे. ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी. आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे. मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे. ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा. आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे. पापडापासून चिंच वगैरे, कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, लोणची वगैरे, पापड वगैरे. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. यंदाच्या वर्षी देखील काळे बंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे. यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव
ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळेबंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं. काळेबंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे. गेल्या साधारणपणे 30-35 वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली. यावर्षी सीझन 25 वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला. साधारण 15 मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि 5 एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि 10 मेला परत सीझन संपतोय. असं एकदम विचित्र वर्ष आहे. 1998 नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे. आता आपल्याकडे हापूस आणि पायरी हे 2 प्रकारचे आंबे आलेले आहेत. आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे. पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही, कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बाजारात वगैरे सगळीकडे कोवळे आंबे काढले जातात. तर त्यामुळे त्या कोवळ्या आंब्यांना काहीच चव नाही, तो पचपचीत पपईसारखा लागतो. आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो, त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे. मुंबई ठाणे रेल्वे सेवेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कारवाई करावी. रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा पडलेला विळखा, पादचारी पुलावर फेरीवाल्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रवाशांना धमक्या, स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी शुल्क आकारून प्रवाशांची होणारी फसवणूक आदी दूर करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाणे रेल्वे स्टेशनच्या व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे रेल्वे स्टेशनमधून दररोज 6.5 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. वाढत्या प्रवासी संख्येवरूनच रेल्वे स्टेशनमधील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. आज 16 एप्रिल रोजी मुंबई ठाणे रेल्वे सेवेचा 172वा वर्धापन दिन साजरा होत असताना ठाणे रेल्वे प्रवाशांच्या अनेक समस्यांना त्यांनी वाचा फोडली आहे. आज ठाणे ते बोरीबंदर स्टेशन म्हणजे आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी सेवा 172 वर्षापूर्वी दुपारी 2:30 वाजता चालू झाली होती आणि त्याला 172 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजही आता स्टेशन मॅनेजरला निवेदन दिलं आहे की प्लॅटफॉर्म नंबर 2वर आत्ताही नागरिकांकरता जे टॉयलेट आहे त्या ठिकाणी गेली 3 महिने झाले बेकायदेशीरपणे वसुली चालू आहे. नागरिकांकडनं कोणताही ठेका नसताना त्या ठिकाणी वसुली केली जाते आणि ह्या वसुलीच्या मागे स्टेशन मॅनेजर आहे का असा संशय आम्हाला त्या ठिकाणी येतो आहे. कारण यापूर्वी 2दा तक्रारी केल्या होत्या, परंतु या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचं काम रेल्वे प्रशासन करत आहे. रोजचे 6.5 लाख प्रवासी या स्टेशनवरनं ये जा करत असतात आणि त्यामुळे माझी या ठिकाणी विनंती आहे की 172 वर्ष होत असताना रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जे काही बेकायदेशीर धंदे चालतात ते कोणाच्या आशीर्वादाने चालतात. संध्याकाळी 7ला बघितलं तर मधल्या ब्रिजवर फेरीवाले बसलेले असतात. वाहनतळ आहे, त्या वाहनतळाच्या रॅमवर अपघात होईल, अपघाताची वाट स्टेशन मॅनेजर बघतायत का असा संशय येतोय. वारंवार त्या ठिकाणी नागरिक तक्रारी करतात की त्या रॅमवर बेकायदेशीर गाड्या लागत आहेत. त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जातं आहे आणि त्यामुळे प्रवाशांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी स्टेशन मॅनेजरने काम करावं एवढीच 172व्या वर्षानिमित्त स्टेशन मॅनेजरला पत्र दिलेलं आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात उभारण्यात येत असलेल्या कचरा हस्तांतरण केंद्राला विरोध होत असल्यामुळे कचरा समस्या दिवसेंदिवस जटिल होऊ लागली असून या समस्येवर मात करण्यासाठी पालिका प्रशासनाने आता पावलं उचलत घनकचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दररोज 100 किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुलं तसंच आस्थापनांनी आपल्या आवारातच कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारावा लागणार आहे. महापालिका क्षेत्रात दररोज 1000 मेट्रिक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यामध्ये 60% ओला तर 40% सुका कचरा असतो. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारलेला आहे. शहरातून संकलित होणारा कचरा
CP तलाव येथे कचरा हस्तांतरण केंद्रावर आणला जात होता. त्यानंतर तो डायगर प्रकल्पस्थळी नेण्यात येत होता. मात्र डायगर प्रकल्प गेले 2.5 महिने बंद असल्यामुळे CP तलाव येथे कचरा साठल्याने दुर्गंधी पसरण्याबरोबरच आग लागण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे त्रस्त झालेले स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर CP तलाव येथे कचरा टाकणं बंद झालं आहे. दरम्यान डायगर प्रकल्प काही दिवसांपूर्वी सुरू झाला असून भिवंडीतील आतकोली येथे कचराभूमीवरही कचरा नेण्यात येत आहे. या ठिकाणी पालिकेला घरोघर संकलित होणारा कचरा नेणं शक्य होत नाही. त्यामुळे शहरातनं संकलित होणाऱ्या कचऱ्यासाठी पालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागात हस्तांतर केंद्र उभारण्याचा प्रयत्न केला, परंतु नागरिकांकडून त्याला विरोध झाला. त्यामुळे कचरा समस्येवर मात करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच एक बैठक घेतली. त्यामध्ये दररोज 100 किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुलं तसंच आस्थापनांना आपल्या आवारातच कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणं या कचरा व्यवस्थापन नियमावलीच्या अंमलबजावणी करण्याचे निर्देश घनकचरा विभागाला दिले आहे. यापूर्वी देखील याला विरोध झाला होता. 425 गृहसंकुलं आणि आस्थापनांना त्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यावेळेस देखील या पालिकेच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला होता. मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.